नमस्कार. जर तुम्ही DMER महाराष्ट्र गट क परीक्षेची तयारी करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाची आहे. एक मोठी अपडेट आलेली आहे, जी थेट तुमच्या निवड प्रक्रियेवर परिणाम करू शकते. चला तर मग बघूया हे नक्की आहे तरी काय. ही संख्या बघा, 1107. हो, बरोबर ऐकलंय. एवढ्या जागा आहेत गट क साठी आणि अर्थातच हजारो उमेदवार या जागांसाठी जीवाचं रान करतायत. त्यामुळे साहजिकच या प्रक्रियेतला प्रत्येक टप्पा हा निर्णायक ठरणार आहे. तर झालं असं आहे की एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज प्रसिद्ध झाला आहे, जो या निवड प्रक्रियेला शेवटच्या टप्प्यात घेऊन जातोय. हो, 21 नोव्हेंबर 2025 रोजी DMERने दुसरी रिस्पॉन्स शीट जाहीर केली आहे. आता ही शीट का महत्त्वाची आहे? कारण यामुळे तुम्हाला तुमचे गुण अचूकपणे तपासता येतात आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता टिकून राहते. बरं, आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ही रिस्पॉन्स शीट म्हणजे नेमकं काय आणि नेहमीच्या आन्सर कीपेक्षा ही वेगळी कशी? का बरं याला एवढं महत्त्व दिलं जातंय? चला, आपण हेच समजून घेऊया. हे बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर ही रिस्पॉन्स शीट म्हणजे तुमच्या परीक्षेचा एक पर्सनलाइज्ड रिपोर्ट कार्डच आहे. म्हणजे यात फक्त बरोबर उत्तर काय आहे हे दिलेलं नसतं, तर तुम्ही स्वतः कोणतं उत्तर निवडलं होतं हे सुद्धा दिलेलं असतं. दोघांची तुलना केलेली असते, ज्यामुळे तुम्हाला तुमचा स्कोअर अगदी तंतोतंत तपासता येतो. फरक खूप मोठा आहे. बघा, जी नॉर्मल आन्सर की असते त्यात फक्त योग्य उत्तरं दिलेली असतात. पण या रिस्पॉन्स शीटमध्ये योग्य उत्तरासोबतच तुम्ही मार्क केलेले उत्तरेही दिसतात. त्यामुळे आपली चूक कुठे झाली, आपण काय विचार केला होता, याचा एकदम स्पष्ट अंदाज येतो. हे खूप महत्त्वाचं आहे. या शीटवर तुम्हाला सगळं काही मिळेल. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला होता, परीक्षेची तारीख काय होती, शिफ्ट कोणती होती आणि सगळ्यात महत्त्वाचं, अधिकृत उत्तर काय आहे आणि तुम्ही काय उत्तर दिलंय. म्हणजे एक प्रकारे हा तुमच्या परीक्षेचा एक पक्का, अधिकृत रेकॉर्डच आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया. ही रिस्पॉन्स शीट डाउनलोड कशी करायची? चला, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रक्रिया सांगतो. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ही रिस्पॉन्स शीट फक्त आणि फक्त DMERच्या ऑफिशियल वेबसाईटवरच मिळणार आहे. इकडे तिकडे आलेल्या कोणत्याही बनावट लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर फटका बसू शकतो. प्रक्रिया खरं तर खूप सोपी आहे. सगळ्यात आधी DMERच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं. तेथे रिक्रुटमेंट नावाचा विभाग दिसेल. त्यात आन्सर की 2025 ची लिंक शोधा. त्यावर क्लिक केलं की तुमचा रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड टाकायचा. बस, तुमची पर्सनलाइज्ड रिस्पॉन्स शीट तुमच्या स्क्रीनवर दिसेल. आणि हो, अजिबात विसरू नका, ती PDF लगेच डाउनलोड करून सेव्ह करा. ती पुढे खूप कामाला येणार आहे. ओके, तर आता तुमच्याकडे तुमची रिस्पॉन्स शीट आहे. मग आता पुढे काय? पुढची स्टेप्स काय आहेत? चला बघूया. तर आता आपले गुण कसे मोजायचे? हे बघा, प्रत्येक बरोबर उत्तरासाठी तुम्हाला मिळणार आहे 1 गुण. आणि एक चांगली बातमी आहे, चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यामुळे आता तुम्हाला तुमचा संभाव्य स्कोअर काढणं एकदम सोपं झालंय. पण समजा तुम्हाला एखादं उत्तर बघून वाटलं की अरे, हे तर चुकीचं आहे किंवा माझ्या उत्तरावर काहीतरी शंका आहे, मग काय करायचं? घाबरू नका, त्यासाठीच आक्षेप नोंदवण्याची म्हणजे ऑब्जेक्शन घेण्याची सोय आहे. पण एक गोष्ट डोक्यात फिट करून ठेवा, ऑब्जेक्शन घेण्यासाठी वेळ खूप कमी असतो आणि मुदत एकदा संपली की वाढवून मुळत नाही. त्यामुळे जर तुम्हाला काही चूक दिसली तर अजिबात वेळ घालवू नका, लगेचच ॲक्शन घ्या. मग आक्षेप नोंदवायचा कसा? तर परत ऑफिशियल पोर्टलवर लॉग इन करा. जो प्रश्न तुम्हाला चॅलेंज करायचा आहे तो निवडा. तुमचा दावा का बरोबर आहे याचं स्पष्टीकरण द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी एखादा ठोस पुरावा म्हणजे सपोर्टिंग डॉक्युमेंट अपलोड करा आणि मग जे काही शुल्क असेल ते भरून प्रक्रिया पूर्ण करा. आता शुल्काचं म्हणाल तर साधारणपणे मागच्या भरती प्रक्रियेनुसार प्रत्येक प्रश्नासाठी ₹100 शुल्क असू शकतं. त्यामुळे त्याचीही मानसिक आणि आर्थिक तयारी ठेवा. बरं, तर रिस्पॉन्स शीट झाली, ऑब्जेक्शनचा टप्पाही झाला. यानंतर पुढे काय? आता आपण थेट निवड प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यांकडे वळूया. ही टाईमलाईन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण नक्की कुठे आहोत. 21 नोव्हेंबरला रिस्पॉन्स शीट आली. यानंतर लवकरच म्हणजे साधारणपणे नोव्हेंबर 2025 मध्येच निकाल अपेक्षित आहे. त्यानंतर ज्या पदांसाठी आवश्यक आहे त्यांच्यासाठी प्रावीण्य चाचणी होईल आणि मग फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. म्हणजे आपण आता शेवटच्या टप्प्याच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत.
हो, हे लक्षात घ्या. सगळ्यांसाठी नाही, पण काही विशिष्ट पदं आहेत, जसं की स्टेनोग्राफर झालं किंवा ड्रायव्हर. ह्या पदांसाठी लेखी परीक्षेनंतर एक स्किल टेस्ट म्हणजेच प्रावीण्य चाचणीसुद्धा द्यावी लागेल. त्यात तुमच्या पदाशी संबंधित कौशल्यांची तपासणी केली जाईल. म्हणजे आता बघा, या स्टेजला फक्त गुण मिळवून चालणार नाही. आता तुम्ही नियमांचं किती पालन करता आणि पुढच्या टप्प्यांसाठी किती तयार आहात, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आणि हीच तयारी तुम्हाला त्या 1107 जागांपैकी एक जागा मिळवून देईल. आणि म्हणूनच या सगळ्या माहितीनंतर मी तुम्हाला एक शेवटचा पण महत्त्वाचा प्रश्न विचारतेय. या अंतिम निर्णायक टप्प्यासाठी तुमची सगळी कागदपत्रं तयार आहेत का? कारण आता फक्त तयारी नाही, तर तुमचा आत्मविश्वास सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.